नमस्कार, मी अश्विनीची आई, बाळाची आजी बोलते की मला केली माझं सिझेरियन तर मला दीपक पाटील सरच्यातच करायची. आणि मग मी इथं आले. मग आल्यानंतर पुन्हा तिचं सिझेरियन झालं. मला इतका अभिमान वाटला सरांचा पण आणि माझ्या मुलीचा पण. म्हणलं हिनं 5 दिवस उठली नाही, मला इतकं टेन्शन होतं. मग मला वाटायचं की दुसऱ्या वेळेस तरी आता हिला मी कशी सांभाळू, पण तिनं संध्याकाळीच उठली. त्याच्यामुळं मला खूप चांगलं वाटलं. आणि माझा स्वतःचा निर्णय आहे, मी इथून पुढं मी सगळी माझी म्हणजे फॅमिली मी ही इकडं डॉक्टराकडे घेऊन येणार मी. नमस्ते, माझं नाव भागवत गोरे. आम्ही बनसरवा येथे राहतो आणि दीपक पाटील सरांकडं आम्ही 2019ला आमच्या पहिल्या मुलीच्या प्रेग्नन्सीच्या बाबतीत ट्रीटमेंट घेतली होती. आणि 2020मध्ये माझी ही पहिली मुलगी अभिज्ञा, तिचा पूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती दीपक पाटील सर यांच्याकडं पाटील हॉस्पिटलमध्ये झाली होती. ज्यावेळेस सरांनी आम्हाला प्रेग्नन्सीबद्दल ट्रीटमेंट चालू केल्यानंतर जे मार्गदर्शन करायला सुरुवात केलं, मग ते कशाप्रकारे गोळ्या घ्यायच्या आणि तो जो एक अनुभव होता तो अगदीच फॅमिलियर होता. भरपूर वेळेस प्रश्न पडत असतो समाजामध्ये की डॉक्टरांशी आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस एक दुरावा निर्माण होत असतो की बाबा आपण कसं बोलावं. पण डॉक्टरांसोबत बोलत असताना आम्हाला कधीही असं वाटलं नाही की आम्ही एका अपरिचित व्यक्तीशी बोलतोय, घरातीलच एखाद्या मोठ्या सदस्याशी आम्ही बोलतोय असं आम्हाला सतत जाणवायचं. आणि सरांचं गायडन्स जे आहे, मार्गदर्शन जे आहे ते देखील असं असायचं की एखाद्या मोठा भाऊ जसा लहान भावाला आपण असं केलं पाहिजे असं समजावून सांगायचं. तशा प्रकारे दीपक पाटील सरांनी माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेस सगळं मार्गदर्शन केलं आणि पहिली प्रेग्नन्सी माझ्या अभिज्ञाची दीपक पाटील सर यांच्याकडंच पूर्ण झाली. नमस्कार, मी अश्विनी गोरे. सरांनी सांगितलं तसं पहिली प्रेग्नन्सी माझी छान झाली. माहेरी सिझेरियन करायला आम्ही गेलो आणि बार्शीला माझं पहिलं सिझेरियन झालं. बार्शीला सिझेरियन झाल्यानंतर बराच त्रास झाले. 5 दिवस लागले मला सिझेरियनमधनं रिकवर व्हायला. 1 महिनाभर आणखीन पण त्याचा त्रास होतच होता. 5 वर्षानंतर दुसरी प्रेग्नन्सी प्लॅन केली आणि दुसरी प्रेग्नन्सी प्लॅन करत असताना आम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठीच थोडासा प्रॉब्लेम आला. 2-3 महिन्यातच सरांच्या ट्रीटमेंटने आम्हाला प्रेग्नन्सी राहिली आणि आम्हाला गुड न्यूज मिळाली. मग पुढं ट्रीटमेंट कंटिन्यू केली. 9 महिन्याची ट्रीटमेंट घेत असताना माझा BP वाढत होता, माझं वेट जास्त होतं. फक्त सरांच्या बोलण्यामुळं, त्यांच्या समजावून सांगण्यामुळं माझा BP कंट्रोलमध्ये राहिला आणि पूर्ण 9 महिन्याची प्रेग्नन्सी मी एकदम एन्जॉय करू शकले. प्रेग्नन्सी एकदम माझी चांगली झाली. त्यानंतर सिझेरियन करत असताना पहिला सिझेरियनचा अनुभव म्हणजे वेदनादायी होता. यावेळेस भीती वाटत होती अक्षरशः. आणि ते ॲनेस्थेशिया देत असताना तर पहिल्या सिझेरियनमध्ये एवढा त्रास झाला होता, सिझेरियनपेक्षा मला त्या ॲनेस्थेशियाची जास्त भीती वाटत होती. पण ज्यावेळेस सिझेरियनला घेतलं आणि ॲनेस्थेशिया दिला त्यावेळेस मला जाणवलं की त्रास झाला नाही. आणि सिझेरियन तर एकदम नॉर्मल झालं. मला सिझेरियन झाल्यानंतर मी सकाळी सिझर झालं, संध्याकाळी मी स्वतः उठून बसले होते. स्वतः प्रयत्न करून संध्याकाळी मी उठून बसले होते. आणि घरी गेल्यानंतर तर सगळे आमच्या घरातले मेंबर म्हणत होते की असं वाटतच नाही की तुमचं सिझेरियन झालेलं आहे म्हणून. त्याच्यामुळं सरांच्या ट्रीटमेंटमुळं माझी पूर्ण प्रेग्नन्सी एकदम आनंददायी आणि एन्जॉयबल गेलेली आहे. आणि सिझेरियन पण एकदम उत्तम झालेलं आहे, फक्त आणि फक्त सरांच्या ट्रीटमेंटमुळं. जर प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट घ्यायचीच असेल तर दीपक सरच, आणि सिझेरियन करायचं असेल तर दीपक सरच, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. थँक्यू, धन्यवाद. मॉडर्न मेडिकल प्रॅक्टिसमध्ये इपिड्युरल ॲनेस्थेशिया हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे. यामध्ये अगदी लहानशा सुईद्वारे पाठीच्या मणक्यांमधली इपिड्युरल स्पेस ॲक्सेस केली जाते. त्यामध्ये लहानसं कॅथेटर ठेवून वेदनारहित प्रसूती किंवा वेदनारहित सिझेरियन सेक्शन करता येणे सुलभ शक्य आहे. यामुळे पुढच्या 24 ते 48 तासापर्यंत पेशंटला कसल्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत. ही सुविधा पाटील हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. नमस्कार, मी डॉक्टर दीपक पाटील, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, पाटील हॉस्पिटल, अंबाजोगाई.